जालना से खबर गणेश मंडपे मौजे पणगांव तहसील में कार्यक्रम का आयोजन हुआ। देखिए क्या हुआ। श्री जागेश्वरी काल भैरवनाथ देवस्थान, यहाँ पर प्रवेश द्वार पर चंद्रयान 3 का नतीजा दिखता है। यहाँ पर कोरीव स्तंभ पर कुछ शिलालेख भी दिखाई देते हैं और एक बाजू में चांद और एक बाजू में सूरज दिखते हैं। 14 दिन सूरज की उत्तर दिशा पर और 14 दिन चांद के दक्षिण दिशा पर, और अंदर के बाजू द्वार पर ग्रह, शस्त्र, राशि के स्तंभ और शस्त्र के कुछ कृति दिखाई देती हैं। वहां पर बीच पर एक तोता है और उसके बाजू 6 स्तंभ और दूसरे बाजू में 6 स्तंभ है। एक पर छोटी कोरिव मृति हनुमान की दिखती है और 12 राशि और कुछ सांप चित्र में दिखाई देते हैं। ये जानकारी दी गई है और यहाँ पर पर्यटन के लिए बहुत ही सुखद माहौल है। मंदिर इतिहास बहुत बड़ा है और इसकी सर्वज्ञ तारीफ और इतिहास जाना जाता है। मी गणेश दगडूबा मंडपे मौजे पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी श्री काल जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर आहे। हे पुरातन मंदिर आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाहू शकता ह्या ठिकाणी चंद्रयान 3 जी भारतात मोहीम झालेली त्या मोहीमची शूटिंग आहे। पाहू शकता इकडं वरती 14 दिवस रात्र आणि 14 दिवसाची पहाट अशा प्रकारे हा म्हणजे 14 दिवस चंद्राचे आणि 14 दिवस सूर्याचे। दक्षिणेत चंद्र आहे आणि या साईडला उत्तरेत सूर्य आहे। या ठिकाणी अशी मोहीम दाखवलेली आहे। मंदिराच्या या चित्रावरून सर्व काही जी भारताची चंद्रयान 3 मोहीम होती ती मोहीम दिसून येते या प्रवेशद्वारावरून। या ठिकाणी पाहू शकता वरती 12 स्तंभ आहे कोरीव। त्या कोरीवमधून या जोगेश्वरी काल भैरवनाथ मंदिरामध्ये दिसून येतं। ग्रहशास्त्राचा पूर्ण अभ्यास त्यामध्ये त्या ठिकाणी वरती पाहू शकता पोपट आहे आणि त्या खाली एक दिशाचे चिन्ह आहे, अग्नी, वायू, ईशान्य, नैऋत्य आणि 12 राशीचा स्तंभ त्या ठिकाणी दिसून येते। आणि त्या ठिकाणी पोपटाच्या साईडला हनुमानाची एक छोटीशी मूर्ती आहे। भरपूर काही ग्रहशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी आहे। पाहू शकता काल जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर। या ठिकाणी वरती कोरी मूर्ती आहे। सर्व शास्त्राची पूजा वगैरे दाखवली जाते या ठिकाणी। पाहू शकता या ठिकाणी श्री जोगेश्वरी काल भैरवनाथ मंदिर। या ठिकाणी पुरातन म्हणजे 500 ते 600 वर्ष अगोदरचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये मराठवाड्यातील व मराठवाड्याच्या बाहेरचे भरपूर काही भाविक भक्त या ठिकाणी येतात। या मंदिरामध्ये पूर्ण काही ग्रहशास्त्राचा अभ्यास त्या प्रवेशद्वारावर आहे आणि समोरून प्रवेशद्वारावर चंद्रयान 3 मोहीम या भैरवनाथ मंदिराच्या याच्यातून दिसून येते। आणि या ठिकाणी भरपूर काही भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि ग्रहशास्त्राचा तसेच वास्तुदोष वगैरे सर्व काही या मंदिरातून ज्ञान वगैरे सर्व काही शांतता, घराला सर्व काही शांतता मिळते। आणि ह्या मंदिरामध्ये भरपूर काही 500 ते 600 वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराच्या आजूबाजूला दिसून येतो। या ठिकाणी एक मोठा बारवा आहे। त्या बारवामध्ये बी आज मंदिराची भरपूर काही खुणा दिसून येतात कोरीव। आणि या ठिकाणी राम महाराज जोशी या ठिकाणी काही माहिती सांगतात। या ठिकाणी श्री भैरवनाथ जोगेश्वरी म्हणजे त्यांची धर्मपत्नी आहे सौभाग्यवती। विशेष त्यांचा विवाह पैठण या ठिकाणी झाला होता आणि ते निघाले होते काशीला। त्यांच्या अश्वरथामध्ये बसून ज्यावेळेस ते निघाले होते त्यावेळेस त्यांचा रथाचा जो चाक होता ते एका छोट्याशा गड्ड्यामध्ये बसला होता। तेव्हा ते जे चाक होते ते काही त्याच्यावरती आलं नाही। त्यांनी मग या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय भगवंताने घेतला। ते निघाले होते काशी या ठिकाणी। जात असताना त्यांची वरात निघाली होती आणि त्यांची अंबाजोगाई या ठिकाणी योगेश्वरी माता त्यांची धर्मपत्नी जे की आपण जोगेश्वरी म्हणतो। खरं तर योगेश्वरी माता असं म्हटलं जातं। योगेश्वरी ही भैरवनाथांची पत्नी आहे। शनी महाराजांचे गुरु श्री काल भैरव जे आहे। या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे महादेवापेक्षाही पॉवरफुल देवता म्हणजे कालभैरव। त्यांच्यानंतरची देवता नाहीये। या ठिकाणी कोणताही संकल्प केला तर
तो कमी वेळेमध्ये पूर्ण होतो. प्रत्येकाची जी काही मनोकामना मनोकामना ज्या काही अनिष्ट पीडा वगैरे ज्या आहेत या ठिकाणी निरसन होतात. हे श्री कालभैरव अशी ही महाशक्ती आहे. त्या ठिकाणी श्री जोगेश्वरी भैरवनाथ मंदिराचे असे काही पुरातन बांधकाम आहे. या ठिकाणी भरपूर काही माहिती सांगितलेली आहे. राम महाराज जोशी व तसेच गावातली माहिती दिसून येते. हे मंदिर एक पुरातन मंदिर आहे. ग्रहशास्त्राचा पूर्ण काही अभ्यास दिसून येतो. त्यावर दोन्ही प्रवेशद्वारावर आतून आणि बाहेरून या ठिकाणी पाहू शकता बाहेरचं बांधकाम आहे. शासनाकडून निधी मिळणं गरजेचं आहे. हे मंदिर सध्या ट्रस्ट नाही, यामुळे या मंदिराची सुधारणा झालेली नाही. या मंदिराला भरपूर काही सुधारण्याची गरज आहे आणि हे मंदिर जिल्ह्याच्या अ दर्जामध्ये लागणं गरजेचं आहे. याकरता या विषयावर भरपूर काही बोलण्यासारखं आहे. पण या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.